उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी 3 दिवसांच्या दौऱ्यावर शिंदेंनी पर्यटन स्थळांची केली पाहणी, आपल्या शेताला दिली भेट। छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा सेंटरवर पेपर सुरू होण्याच्या 1 तास अगोदरच प्रश्नपत्रिका व्हायरल। विज्ञान वाणिज्य शाखेचा पेपर व्हायरल झाल्याने एकच खळबळ। 140 रुपयात व्हॉट्सअपवर पेपर विकल्याची माहिती। तानाजी सावंतांच्या कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाचं बिल कमी दिल्यानं शेतकरी आक्रमक। लवकरच सावंतांच्या विरोधात आंदोलन छेडणार, शेतकऱ्यांचा इशारा। सिंधुदुर्ग मालवण देवली गावातून आकाशातून कोसळला तब्बल 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा घरावर पडताच घराचं मोठं नुकसान। कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराडमधल्या शेणोली स्टेशन जवळ दरोडेखोरांनी सिग्नलशी छेडछाड करत सिग्नल पाडला बंद। रेल्वे थांबल्यानंतर सोनं मोबाईल केले लंपास। जालन्यात मित्रानेच काढला मित्राचा काटा, धारदार चाकू गळ्यात खुपसून केली निर्घुण हत्या। मृत आरोपीच्या आईला मेसेज करत असल्याच्या रागातून खून झाल्याची माहिती। बीडमधल्या अंबाजोगाईत अभ्यासाच्या तणावातून 12वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। राजुरा वन परिक्षेत्रामधल्या चनखा वनक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू। या घटनेने बल्लारशाह काझीपेठ हा दक्षिण मध्य रेल्वे ट्रॅक वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर। जालन्याच्या राजूर येथे 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू। तपोवन पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत करण भूमकरचा तर चेनगाव रस्त्यावर स्विफ्ट कारच्या धडकेत आत्माराम निहाळ याचा मृत्यू। गोंदियात शाळेतील गेट अंगावर पडून विद्यार्थिनीचा मृत्यू। PM श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेतली घटना, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर।